इंट्राडे ट्रेडिंग कसं केलं जातं, त्याच्यामागे काय सायकॉलॉजी असते, कशाप्रकारे आपण प्रॉफिट मिळवू शकतो, त्याच्यामध्ये रिस्क किती असते, किती जास्त आपल्याला इन्व्हेस्ट करावी लागतात, सुरुवात कशी करायची असते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज मी केलेला ट्रेड कशाप्रकारे मी स्वतः ट्रेडिंग करतो याची सुद्धा सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. सर्वात पहिला प्रश्न, व्हॉट इज इंट्राडे ट्रेडिंग? इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? सिंपल आहे. दोन प्रकार आपण महत्त्वाचे याच्यामध्ये मानू शकतो. एक डिलिव्हरी आणि दुसरा आहे इंट्राडे. इंट्राडे आणि डिलिव्हरी याच्यामध्ये काय फरक आहे हे मी तुम्हाला सांगतो. डिलिव्हरी म्हणजे काय? आज एखादा शेअर आपण बाय केला तर तो उद्या, परवा, 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, 10 वर्षांनी किंवा आयुष्यभरासाठी होल्ड करू शकतो. अगदी बरोबर. म्हणजेच काय, आपण जेव्हा पाहिजे तेव्हा बाय करू शकतो आणि जेव्हा सेल करायचा तेव्हा करू शकतो. आपल्या मनाची मर्जी, आपल्या मनाची आपण इकडे राजे असतो. पण इंट्राडेमध्ये काय होतं, आज एखादा शेअर जर आपण बाय केला तर आजच आपल्याला तो सेल करावा लागतो. उदाहरणार्थ 9:15 स्टॉक मार्केटमध्ये आपण बाय किंवा सेल करू शकतो आणि 3:20 आत आपल्याला पोझिशन स्क्वेअर ऑफ करावी लागते. मग ते पहिला तुम्ही बाय केला असेल किंवा सेल केला असेल, एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट तुम्हाला ॲक्शन घ्यावी लागते आणि पोझिशन स्क्वेअर ऑफ करावी लागते. अगदी याचप्रमाणे इंट्राडेमध्ये अनेक गोष्टी घडतात. आता इंट्राडे म्हणजे काय हे बेसिकली तुम्हाला समजलं असेल. सिंपल आहे. आजच एखादा शेअर बाय करायचा आणि आजच तो स्क्वेअर ऑफ करायचा, सेल करायचा, याला इंट्राडे म्हटलं जातं. आता इंट्राडे आणि डिलिव्हरीमध्ये काय फरक असतो? इंट्राडेमध्ये जी काही पोझिशन तुम्ही घेणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला मार्जिन मिळतं. हो, तुमचा ब्रोकर तुम्हाला काही अमाऊंट देतो किंवा कमी अमाऊंटमध्ये जास्त शेअर्स खरेदी करण्याची संधी देतो. पण डिलिव्हरीमध्ये काय होतं, एखाद्या शेअरची किंमत ₹100 आहे तर ₹100 तुम्हाला पे करावी लागतात, त्यानंतरच तो शेअर तुम्ही बाय करू शकता. पण इंट्राडेमध्ये कमी पैशात जास्त शेअर्स तुम्ही बाय करू शकता. पुढचा प्रश्न निर्माण होतो, मार्जिन म्हणजे काय? मार्जिन म्हणजे काय असतं? समजा तुमच्याकडे XYZ अमाऊंट आहे, ती आपण एक्झाम्पलसाठी पकडू शकतो ₹1000 आहे. एक ₹100 शेअर आहे. ₹100 शेअर आहे, ₹1000 अमाऊंट आपल्याकडे आहे. याचा अर्थ आपण 10 शेअर विकत घेऊ शकतो, 10 स्टॉक आपण बाय करू शकतो. पण ॲक्च्युली जर तुम्ही ते इंट्राडेमध्ये बाय करत असाल तर तुमचा ब्रोकर तुम्हाला मार्जिन देतो. प्रत्येक ब्रोकरकडे मार्जिन डिफरंट असतं. कोणी 2x देतो, 3x देतो, 10x पर्यंत तुम्हाला मार्जिन मिळू शकतं. 10x मार्जिन म्हणजेच काय, ₹100 शेअर आणि जर तुमच्याकडे ₹100 असतील तर त्या ₹100 10 शेअर सुद्धा तुम्ही बाय करू शकता. 10 पटीने जास्त तुम्हाला लिव्हरेज दिलं जातं. उर्वरित रक्कम ब्रोकर पे करतो. म्हणजेच काय, 10 पटीने अमाऊंट तुम्हाला दिली जाते. एक शेअरची किंमत ₹100 असेल, तुमच्याकडे सुद्धा ₹100 असतील तर एक शेअर नाही, 10 शेअर्सपर्यंत तुम्ही बाईंग करू शकता. पण याला अट काय असते? आज बाय केलेला शेअर आजच तुम्हाला सेल करावा लागेल, त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला मिळत नाही. पुढचा प्रश्न निर्माण होतो, याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड काय आहे? सपोज ₹1000 खरेदी करत असाल आणि ₹1000 मागे जर तुम्हाला ₹100 प्रॉफिट होत असेल आणि मार्जिन जर तुम्ही घेतलं आणि 10,000ची खरेदी केली तर टोटल प्रॉफिट ₹1000 होऊ शकतं. गुंतवणूक तर 1000ची आहे आणि प्रॉफिट सुद्धा 1000चं होऊ शकतं. एखाद्या शेअरची किंमत ₹100 आहे, ₹100 त्याची प्राइस ₹110 झाली. ₹110 झाली याचा अर्थ ₹10 पर शेअर तुम्हाला प्रॉफिट मिळालं. ₹1000 तुमच्याकडे आहेत. 1000 म्हणजेच तुम्ही 10 शेअर विकत घेऊ शकता. 10 गुणिले 10 म्हणजेच ₹100 होतात. पण जर तुमच्याकडे ₹10,000 असतील, ब्रोकरने जर तुम्हाला मार्जिन दिलं आणि ₹10,000ची जर तुम्ही खरेदी केली तर टोटल प्रॉफिट तुमचं ₹1000 होऊ शकतं. याचाच खूप मोठा परिणाम तुमच्या प्रॉफिटवर दिसून येतो. पण एक्झॅक्ट याच्या उलटं सुद्धा होऊ शकतं. जर तुम्ही ₹10,000चं मार्जिन घेतलं असेल आणि प्रॉफिट जसं वाढल्यानंतर 1000 होऊ शकतं, तसंच तो शेअर खाली गेल्यानंतर 1000 लॉस सुद्धा होऊ शकतो. आता मॅक्सिमम लोक तुम्हाला सांगतात इंट्राडेमध्ये पोझिशन बनवा, मॅक्सिमम प्रॉफिट मिळवा, मी 10,000 कमावतो, 20,000 कमावतो. बिलकुल कमवतो. जेवढं तुम्ही कमवताना लॉस सुद्धा होतो. पण लॉस कमी आणि प्रॉफिट जास्त हे करण्यासाठी गरजेचं असतं नॉलेज, एज्युकेशन. जर तुम्ही प्रॉपर स्टॉक मार्केटमध्ये नॉलेज घेणार असाल, शिकणार असाल कशा प्रकारे ट्रेडिंग करायचं, इन्व्हेस्ट करायचं, तर आमचा कोर्स जॉईन करू शकता. हजारो लोकांनी आमचा कोर्स ऑलरेडी जॉईन केला आहे आणि सक्सेसफुली ते कंप्लीट करून खूप चांगले ट्रेडर, इन्व्हेस्टर ऑलरेडी बनलेले आहेत. इंट्राडे कोणी करायचं हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मॅक्सिमम लोक हा प्रश्न विचारतात. रोज शेकडो कॉल येतात आणि माझ्या टीमला हे प्रश्न विचारत असतात. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी हा प्रश्न क्लिअर करतोय.
इंट्राडे करण्यासाठी 2 P खूप महत्त्वाचे असतात. आता मी नेहमी माझ्या कोर्समध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय 2 P कोणते आहेत. पहिली P आहे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. आज माझा कोर्स केला आणि उद्या मी खूप मोठं ट्रेडिंग करू शकतो, लाखो रुपये मिळवू शकतो असं कधीच होणार नाही. आणि ही चुकीची कमिटमेंट मी कधीच माझ्या कोर्समध्ये असेल किंवा यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा एखाद्या फोनवर असेल कधीच देत नाही. मी कधीच कोणाला सांगत नाही की आज माझा कोर्स करून उद्या तुम्ही करोडो कमवाल. बिलकुल नाही. पण आम्ही जो रस्ता तुम्हाला दाखवला आहे त्या रस्त्यावरून जर तुम्ही प्रॉपरली चाललात, दररोज त्याची प्रॅक्टिस केली, त्या स्ट्रॅटेजीज व्यवस्थित समजून घेतल्या तर डेफिनेटली तुम्हाला प्रॉफिट होणार. लाखो रुपये कमवू शकता, जरूर कमवू शकता, पण आज नाही. त्याला ठराविक वेळ द्यावा लागेल. आज 100 कमवाल, उद्या 200, परवा 400, परवा 800 अशी अमाऊंट तुमची वाढत जाईल आणि एक दिवस लाखो रुपये जरूर कमवू शकता. या 2P मधला दुसरा P आहे पेशन्स. पेशन्स मित्रांनो खूप महत्त्वाचे आहेत. आता मी एखादा शेअर बाय केला, याच्यामध्ये मला प्रॉफिट झालं, मी 1000 रुपये कमवले. 1000 कमवू शकतो याचा अर्थ मी 10,000 पण कमवू शकतो. आजच मी वेगवेगळे अजून स्टॉक बाय करणार, मी 1 लाख 10 लाख इन्व्हेस्ट करणार. आज मला खूप सारं ट्रेडिंग करायचं आहे, अनेक पोझिशन बनवायचे आहेत. याच्यामध्ये मी सक्सेसफुल झालोय, मी इकडे सुद्धा सक्सेसफुल होणार. मला टाटा मोटर 1000 मिळवून देताना तर मला जुबिलंट फूड सुद्धा 5000 मिळवून देऊ शकतं. का नाही देऊ शकणार? याच आविर्भावात ओव्हर ट्रेडिंग केलं जातं, अतिप्रमाणात ट्रेडिंग केलं जातं, ज्यामुळे खूप मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं. 1000 कमवले होते ना ते तर जातातच, उलट लॉस सुद्धा होतो. 2000, 3000, 5000 मध्ये आपण मायनस जातो. याचं हेच कारण आहे पेशन्सची कमतरता. आणि हेच पेशन्स एका अपोजिट साईडला सुद्धा जाऊ शकतात. समजा तुमचा आज लॉस झाला आहे, 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये माझा आज लॉस झाला आहे, तो ॲक्सेप्ट करायला शिका. उद्या आपण तो 101% भरून काढू शकतो. पण आजच त्या लॉसच्या आविर्भावात जर आपण ठरवलं हा लॉस मी आजच्या आजच भरून काढणार, तर ते शक्य नसतं. का नसतं? कारण ऑलरेडी आपल्या मनामध्ये फोमो असतो, फिअर ऑफ मिसिंग आउट. आजच या स्टॉकमध्ये मी पोझिशन घेऊ की नको घेऊ, अशा अनेक शंका मनात असतात. मग ऑलरेडी आपला लॉस झालेला असतो, मन पूर्णपणे चंचल बनलेलं असतं, तुमची मेंटॅलिटी नसते. तुम्ही ट्रेड करत असता तो लॉस भरून काढण्यासाठी. तुम्ही प्रॉपर माइंडसेट वापरून लॉजिकली ट्रेडिंग नाही करत. का नाही करत? कारण ऑलरेडी लॉस असतो, मनामध्ये भीती असते, मला ते भरून काढायचं आहे. म्हणून जर तुम्ही ट्रेड करत असाल तर डेफिनेटली लॉस हा होणारच. जो तुम्ही ठरवलेला टाइम टेबल असेल, मला आज एवढेच ट्रेड करायचे आहेत, मला ओव्हर ट्रेडिंग करायचं नाही, मला या वेळेमध्ये ट्रेडिंग करायचं आहे, माझा टाइम फ्रेम हा असेल. जर ठरवलेल्या शेड्यूलप्रमाणे ट्रेड केलात तरच तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतं. आणि हो, जर लॉस झाला तरीसुद्धा तो ॲक्सेप्ट करायला शिका. प्रॉफिट हे जसं होतं तसं लॉस सुद्धा होतो, पण तो कंट्रोलमध्ये असायला हवा. विदाऊट कंट्रोल करता ट्रेडिंग करू नका, नाहीतर 101% लॉस होणार. आणि याच गोष्टी मी पुढच्या पॉईंटमध्ये कव्हर करतोय. आज मी कशा प्रकारे ट्रेडिंग करून प्रॉफिट कमवलं, माझी सायकोलॉजी काय असते, मी कशा प्रकारे ठरवतो आणि कशा प्रकारे ट्रेडिंग करतो, हे मी आता या पॉईंटमध्ये सांगणार आहे. चला तर मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे आणि तुम्ही माझ्यासोबत स्क्रीनवर बघू शकताय आज मी कोणता ट्रेड घेतला आणि किती प्रॉफिट कमवलं. आता इकडे मी तुम्हाला सर्वात आधी स्क्रीन रेकॉर्डिंग करणार आहे आणि या स्क्रीन रेकॉर्डिंग थ्रू लाईव्ह कशा प्रकारे मी ट्रेडिंग केलं आहे हे सर्व काही रिफ्रेश करून दाखवणार आहे. सर्वात आधी मी हे रिफ्रेश करतोय, रिफ्रेश करून आता तुम्हाला दाखवतोय. इकडे बघू शकता मी 2150 रुपयाचं प्रॉफिट दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये 2-3 शून्य वाढवणं, तुम्हाला दाखवणं मी खूप मोठा ट्रेडर आहे, करोडो कमवतो, हे बिलकुल ॲक्सेप्टेबल नाही. जी रियालिटी आहे मी तेवढंच तुम्हाला इकडे दाखवतोय. आता मी याला थोडंसं पुन्हा एकदा रिफ्रेश करतोय आणि बघू शकता 2150 रुपये मी मिळवलेले आहेत. कोणते ट्रेड केले? इस्कॉर्ट आणि जबल फूड हे 2 ट्रेड केले. आता हे कसे केले, किती वेळात केले हे थोडंसं पाहू. कारण माझं आज शेड्यूल थोडंसं टाईट होतं, मला लाईव्ह कोर्सेस घ्यायचे होते, काही प्लॅन होते. हा व्हिडिओसुद्धा मी आजच शूट करतोय आणि इकडे टाईमसुद्धा वर तुम्ही बघू शकता 1:22 झालेली आहेत आणि हा व्हिडिओ मी शूट करतोय. कारण ऑलरेडी माझा एक लाईव्ह सेशन होता 12 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत. तो सेशन मी पूर्ण केला आणि त्याच्यानंतर आता लाईव्ह व्हिडिओ बनवतोय. म्हणजेच काय, मला ऑलरेडी याला वेळ द्यायचा होता, म्हणून मी लवकरात लवकर ट्रेडिंगमधून बाहेर पडलो आणि यासाठी मी फक्त 1च तास आज देऊ शकणार होतो. इकडे जर तुम्ही टाइम बघितला, खाली आता मी असंच येतोय आणि खाली तुम्ही बघू शकता इथं पहिला ट्रेड आहे ABB इकडे बघू शकताय. आणि हा मी ट्रेड घेणार होतो पण हा रिजेक्ट झाला.
ओके, इकडेच रिजेक्ट झाल्यामुळे इकडे मी पोझिशन बनवली नाही आणि पुढे पोझिशन बनवली जबलंट फूडमध्ये. जबल फूड आपण याला म्हणतो, याचं खरं नाव आहे ज्युबिलंट फूड, हा शॉर्ट फॉर्म आहे जबल फूड आणि मी याला जबल फूडच म्हणतो. याचं टायमिंग बघू शकता 9:45 9:45 अराउंड 9:45 वाजता याला मी पहिला काय केलं होतं, सेल केलं होतं. यालाच आपण शॉर्ट सेल म्हणतो. शॉर्ट सेलमध्ये पहिला सेल केलं जातं आणि नंतर बाय केलं जातं. आता इंट्राडेमध्ये जसं तुम्ही बाय करून सेल करू शकता तसंच पहिला सेल करून नंतर बाय करू शकता. बाय म्हणजेच काय, 100 रुपयाला बाय केलं, 110 रुपयाला सेल केलं, म्हणजेच तुमचा 10 रुपये पर शेअर प्रॉफिट झाला. पण एक्झॅक्ट याच्या अपोजिट सुद्धा आपण करू शकतो. पहिला सेल करू शकतो, नंतर बाय करू शकतो. जेव्हा तुम्हाला वाटतं एखाद्या शेअरची प्राइस वरून खाली येणार आहे, तो फॉल होणार आहे, त्या केसमध्ये पहिला सेल करा, नंतर बाय करा. एक्झॅक्ट मी इथे हे करून दाखवलेलं आहे. लाईव्ह सेशनमध्येही मी काही लोकांना करून दाखवतो. त्याची एक सेपरेट बॅच असते, त्यांना मी लाईव्ह ट्रेनिंग देतो आणि याच्यामध्ये लाईव्ह ट्रेडिंग करून दाखवतो, कारण त्यांना समजेल की छोटी अमाऊंट गुंतवून सुद्धा आपण चांगलं प्रॉफिट कमवू शकतो. आणि याचमुळे मी कमी शेअर्स बाय करतो. इकडे बघू शकता फक्त 50 शेअर्स मी बाय केले आहेत. मला मोठ्या लेवलला 10,000, 20,000, 50,000 कमवून तुम्हाला दाखवायचे नाहीत, कारण तुम्ही सुरुवात खूप कमी अमाऊंटपासून करणार आहात. जर मी तुम्हाला 10,000, 20,000 रुपये कमवून दाखवले तर डेफिनेटली तुम्ही सुद्धा तसंच करायला जाल आणि लॉस करून घ्याल. सुरुवात ही खूप कमी अमाऊंटपासूनच करायची आहे. 10 शेअर्स, 20 शेअर्स, 50 शेअर्स, मॅक्सिमम 100, त्याच्यावरती इन्व्हेस्ट करायचे नाहीत. हे मी नेहमी माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये असेल किंवा यूट्यूब चॅनलवर सुद्धा हेच सांगतोय. आता जस्ट इकडे तुम्ही टाइम बघा, 9:45 सेल केलं होतं. पहिली पोझिशन इकडे मी बनवली आणि 9:55 पुन्हा बाय केलेलं आहे. जबल फूड आहे, 50 क्वांटिटी आहेत. इथं मी पहिला सेल केलं, परत नंतर मी बाय केलं. फक्त 10 मिनिटामध्ये 1,000 रुपयापेक्षा जास्त प्रॉफिट, अराउंड 1100 प्लस इकडे आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी एक पोझिशन मी बनवली. कोणती पोझिशन बनवली, ही पोझिशन इकडे कंप्लीट झाली. म्हणून मी लोकांना मॅक्सिमम हेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ॲट ए टाइम 10-15 पोझिशन जर तुम्ही लाईव्ह ठेवल्या आणि सगळ्या पोझिशन जर तुमच्या अपोजिट गेल्या तर ॲट ए टाइम खूप मोठं नुकसान होऊ शकतं. आणि हे नुकसान 10,000, 20,000, 50,000 सुद्धा असू शकतं. लोक हीच चूक करतात. ॲट ए टाइम 5, 10, 15 पोझिशन ॲक्टिव्ह असतात. असं जर केलात तर नुकसान हे डेफिनेटली होणार. हां, ॲट ए टाइम 2 पोझिशन, मॅक्सिमम 3 ते 4 पोझिशन लाईव्ह ठेवू शकता, पण त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नका, कारण तो लॉस खूप मोठा असू शकतो. आता जसं मी 9:55 यातून बाहेर पडलो तसं लगेच 9:57 अजून एक पोझिशन घेतली आणि याच्यामध्ये मी इस्कॉट सेल केला. सेल किती क्वांटिटी केल्या, 50 क्वांटिटी पहिला सेल केल्या, कारण मला वाटत होतं याची प्राइस वरून खाली येणार आहे. आता इकडे वर बघू शकता, कोलगेटला मी सेल करणार होतो कारण त्याची प्राइस ड्रॉप होणार होती, पण ही ऑर्डर मी कॅन्सल केली, कारण मी माझ्या लाईव्ह सेशनमध्ये हे दाखवत होतो की ॲट ए टाइम मॅक्सिमम पोझिशन बनवू नका. कशाप्रकारे अनेक पोझिशन ॲड केल्या जातात आणि ॲट ए टाइम त्या सगळ्या बाय होतात आणि खूप मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं. तसंच मी कोलगेट आणि ABB बद्दल सांगत होतो आणि या दोन्ही पोझिशन मी कॅन्सल केल्या होत्या. इथे कॅन्सल तुम्ही पाहू शकता. ज्याप्रमाणे मी इस्कॉट पहिला सेल केलं होतं, क्वांटिटी होत्या 50 आणि 1283 रुपयाला मी हे सेल केलं होतं. इथं ऑर्डर कंप्लीट सुद्धा झालेली आहे 9:57 आणि ही पोझिशन मी पुन्हा स्क्वेअर ऑफ केली बाय करून. 50 क्वांटिटी आहेत, इस्कॉटच्याच आहेत. 10:52 अराउंड याच्यामध्ये 1 तास माझा गेला. टोटल जे आहे, मी सुरुवात ट्रेडिंगला कुठून केली होती इकडे बघू शकता, 9:45 म्हणजेच 9:15 वाजता याची सुरुवात केली होती आणि जवळपास 11:15 वाजता मी याच्यातून बाहेर पडलो. 1 तासामध्ये मी दोन्ही पोझिशनमधून बाहेर पडलो, स्क्वेअर ऑफ केल्या आणि जे काही प्रॉफिट आहे ते बुक केलं. आता हे प्रॉफिट किती आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे. इकडे बघू शकता अराउंड 2150 रुपयाचं प्रॉफिट आहे. 2च ट्रेड आहेत, जबलंट फूड आणि इस्कॉट. याच्यामधून मला 2150 रुपये प्रॉफिट झालं. टोटल इस्कॉटमधून मी 1,000 रुपये कमवले आणि जुबलंट फूडमधून 1150 रुपये कमवले आणि याची टोटल होते 2150 रुपये. जे काही आहे ते तुमच्या क्लिअरली समोर आहे. हा इस्कॉटचा चार्ट आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला 5 मिनिटाची टाइम फ्रेम ॲड करून दाखवतोय, कारण आपण हे मॅक्सिमम शॉर्ट टाइम फ्रेममध्ये बघणार आहोत. ऑलरेडी आपल्याला मल्टिपल टाइम फ्रेममध्ये सगळ्या गोष्टी पाहायच्या असतात, हे मी कोर्समध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि जर तुम्ही जॉईन केलेलं नसेल तर ते तुम्हाला माहिती नसेल कदाचित. आता इकडे बघू शकता 6 तारीख इथे पाहायला मिळते आणि इकडून हळूहळू ही टाइम फ्रेम पुढे जाताना दिसते. आता थोडंसं मी अजून झूम करतोय.
इथे एक कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे आणि हा कोणता आहे, त्याला कशा प्रकारे कन्फर्मेशन आहे, ज्यांनी कोर्स जॉईन केला आहे त्यांना सगळं समजत असेल. या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करत बसलो तर 2 ते 3 तासाचा व्हिडिओ होईल, म्हणून मी शॉर्टमध्ये सांगतो. ज्यांनी ऑलरेडी जॉईन केलेला आहे त्यांनाही माहितीच असेल. अराउंड या पोझिशनला हा इस्कॉर्टचा चार्ट आहे आणि इस्कॉर्ट मी बाय केलं होतं की सेल केलं होतं हे तुम्हाला आठवत असेल. पहिला मी याला सेल केलं होतं. किती रुपयाला सेल केलं होतं हे सुद्धा आठवत असेल किंवा मागे जाऊन तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला पाहायचा असेल तर. अराउंड मी या कॅन्डलला सेल केलं होतं. पहिला सेल केलं होतं 1283 रुपयाला आणि जेव्हा हा स्टॉक खाली आला तेव्हा मी पुन्हा बाय केलं. किती रुपयाला केलं? 1263 रुपयाला. 1263 रुपयाला इकडे मी बाय केलं. का बाय केलं? कारण हा स्टॉक इथून एक वेगळा पॅटर्न बनवला आहे आणि इथून तो पुढे जाणार, वर जाणार, त्याला मल्टिपल कन्फर्मेशन आहेत. इकडे मी काय पाहिलं या सगळ्या गोष्टी तुम्ही जर चार्टवर गेलात तर तुम्हाला समजेल आणि कोर्स जॉईन केला असेल तर 101% तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. जसं मी इस्कॉर्टमध्ये ट्रेडिंग केलं तसंच जबल फूडचा चार्टसुद्धा मी तुम्हाला दाखवतोय. आता जुबिलंट फूडमध्ये इकडे बघू शकता मी पोझिशन किती रुपयाला बनवली होती? 2278 रुपयाला. इकडे सुद्धा एक कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हा कोणता आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे जर तुम्ही कोर्स केला असेल तर. कशा प्रकारे याचं कन्फर्मेशन आहे आणि कशा प्रकारे डाऊन ट्रेंड पुन्हा आला. इकडे एवढासा स्टॉप लॉस असतो. आता स्टॉप लॉसची माहिती मी पुढे तुम्हाला देणारच आहे. इकडे मी सेल केलं होतं आणि अराउंड जेव्हा हा स्टॉक खाली येत गेला 2255 रुपयाला मी इथून एक्झिट घेतली. या पोझिशनला मी परत बाय करून बाहेर पडलो. किती रुपयाला? 2255 रुपयाला. का हेही सांगतोय मी, मॅक्सिमम खाली जाऊ शकलो असतो, प्रॉफिट राईड करू शकलो असतो. ट्रेंड रिव्हर्स करणारा इथे कोणताही पॅटर्न नव्हता, पण माझ्याकडे लिमिटेशन्स होतं, वेळेची मर्यादा होती. मला एक्झॅक्ट 11 वाजता पुढचा सेशन माझा सुरू होणार होता, त्यामुळे मी 15 मिनिट याच्यातून आधीच बाहेर पडलो, अराउंड 10 मिनिटे. कारण मला मॅक्सिमम प्रॉफिट याच्यात राईड करायचं नव्हतं आणि एवढा वेळसुद्धा नव्हता. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जे तुम्ही डिसिजन घेतला आहे, जी टाईम फ्रेम ठरवली आहे, जे तुमचं टाईम टेबल आहे तेवढ्यातच काम करायला शिका. उगीच विनाकारण मी ओव्हर ट्रेडिंग करतोय, 9 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत त्या डेस्क समोर बसलाय आणि कंटिन्युअस त्याच्याकडे बघत ट्रेडिंग याचं सुरू आहे. जर असं करत असाल, ओव्हर ट्रेडिंग करत असाल तर ते धोक्याचं होऊ शकतं. हां, जेव्हा नॉलेज वाढेल, 1 वर्ष 1.5 वर्ष तुम्ही मार्केटमध्ये असाल तेव्हा तुम्ही ट्रेडिंग कंटिन्युअस करू शकता, त्याला माझा विरोध नाही आहे. शिकण्यासाठी 9 ते 3:30 तुम्ही PC समोर बसू शकता, मॅक्सिमम नॉलेज मिळवू शकता. समोर काय चालू आहे, कशा प्रकारे घटना घडत आहेत, कोणत्या स्टॉकमध्ये काय घडत आहे हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करा. पण विनाकारण ट्रेडिंग करण्यासाठी म्हणून जर तुम्ही कंटिन्युअस 9 वाजून 3:30 वाजेपर्यंत बसत असाल तर मात्र ते धोक्याचं ठरू शकतं. आता जे मी इथं SL म्हणून लिहिलं आहे, स्टॉप लॉस आहे, हा काय प्रकार आहे? स्टॉप लॉस म्हणजे काय? इथं मी पोझिशन बनवली, पहिला काय केलं? सेल केलं. पहिला सेल करा किंवा बाय करा म्हणजेच काय, आपण इथे पोझिशन बनवली. हे जर तुम्ही बघितलं तर एवढी माझी रिस्क असेल. जर या स्टॉकने वरती मुवमेंट केली, मला वाटत होतं खाली जाणार, पण तो कदाचित वर सुद्धा जाऊ शकतो. मी काही देव नाही, त्यामुळे जे काही होईल ते ॲक्सेप्ट करायला हवं, हे मी पहिलाच तुम्हाला सांगितलेलं आहे. जर स्टॉकची प्राइस वर गेली असती तर इथे माझा स्टॉप लॉस हिट झाला असता, पण इथे स्टॉकची प्राइस खाली आली म्हणजेच तुम्ही बघू शकता रिस्क टू रिवॉर्ड रेशो. जर माझा लॉस झाला असता तर अराउंड 500 रुपयाचा झाला असता आणि जर माझं प्रॉफिट झालं असतं तर 1000 प्लस झालं असतं. हाच इकडे फरक असतो. याच्यामध्ये अराउंड मी 1150 रुपये मिळवलेत. इकडे मी पुन्हा लिहून दाखवतोय, 1150 रुपये मी याच्यामध्ये मिळवले होते आणि जर इकडे लॉस झाला असता तर अराउंड माझा 400 रुपयाचा झाला असता. जो काही असेल तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजेच काय, जेवढा माझा लॉस होणार आहे त्याच्या डबल मी प्रॉफिट मिळवलं. जर तुमचा सक्सेस रेशो 50% असता तरी सुद्धा तुम्ही चांगलं प्रॉफिट मिळवू शकता. 50% सक्सेस रेशोच म्हणजे काय, 5 वेळा प्रॉफिट आणि 5 वेळा लॉस. प्रॉफिट हे लॉसपेक्षा खूप जास्त असतो. आता हा लॉस जर समजा 500 रुपयाचा झाला तर प्रॉफिट मात्र 1000 रुपयाचं होणार होतं. मग याचा डिफरन्स काय आहे? 500 रुपये. याच्यामध्ये 500 रुपये ओव्हरऑल तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल, कारण आम्ही आमच्या कोर्समध्ये हेच शिकवतो, लॉस हा नेहमी कमी असायला हवा, प्रॉफिट हे नेहमी जास्त असायला हवं. आशा करतो तुम्हाला या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. इंट्राडे म्हणजे काय असतं, कशा प्रकारे मी ट्रेडिंग करतो, कशा प्रकारे वेळ द्यायचा असतो, किती वेळ द्यायचा असतो हे समजून घेतला असाल तर डेफिनेटली खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सुद्धा प्रॉफिट मिळवू शकता. 2P कधीही विसरू नका. प्रॅक्टिस आणि पेशन्स हे नेहमी असायलाच हवेत.
ओव्हर ट्रेडिंग करू नका. माझ्या प्रत्येक मराठी माणसाला प्रॉफिट हे व्हायलाच हवं. हा लॉस सुद्धा होईल, पण लॉस हा प्रॉफिटपेक्षा नेहमी जास्त असेल असं कधीही वागू नका. लॉस हा कधीही कमी असायला हवा, प्रॉफिट नेहमी जास्त असायला हवं. ओव्हरऑल तुमचा महिना, तुमचा दिवस हा प्रॉफिटमध्येच असायला हवा, जेणेकरून खूप पॉझिटिव्हली तुम्ही ट्रेड कराल आणि शेअर मार्केटला जुगार समजणार नाही. आणि हो, सर्वात शेवटी माझ्यावर विश्वास दाखवण्यासाठी, चॅनेलवर दररोज येऊन व्हिडिओ पाहण्यासाठी, व्हिडिओला लाईक करण्यासाठी, शेअर करण्यासाठी, कमेंट करण्यासाठी आणि सबस्क्राईब करण्यासाठी मनापासून धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.